नमस्कार. आज आपण विदर्भ स्पेशल गोळा भात बनवतोय. तर यासाठी सर्वात आधी आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचेत. तर मी हे 1 कप तांदूळ घेतलेत. मी हा बासमती तांदूळ घेतलाय. तुम्ही कुठलाही जो रोज वापरता तो बारीक तांदूळ घेतला तरी चालेल. 2 वेळेस आता हे धुवून घेऊया. तर आता 2 वेळेस मी धुवून घेतलेत. यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालायचंय आणि असेच आता 20 मिनिट भिजवत ठेवूया. आणि तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊया. तर 1 कप मी हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलंय. मिक्सरच्या भांड्यात आधी एक वाटण तयार करून घेऊया. 3 हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून आता मिक्सरमधून याला वाटून घ्यायचंय. या पिठामध्ये आता सगळे जिन्नस सगळे मसाले घालायचेत. तर आपण जे मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आल्याचं ते घालायचंय. 1 टेबलस्पून किसलेलं सुक्कं खोबरं घातलंय. 1 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट. तर हे दोन्ही घालणं ऑप्शनल आहे, पण हे घातल्याने हे जे गोळे आहेत ते खायला खूप खमंग लागतात. 1 चमचा धणे जिरे पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचाच मी लाल तिखट घातलंय. तर तिखट आपल्याला चवीपुरतंच घालायचं आहे, कारण हिरवी मिरची आपण आधी घातलेली आहे. अर्धा चमचा मीठ आणि हे सगळे सुके जिन्नस आता हाताने मिक्स करून घेऊया. थोडेसे मिक्स करून घेतले की यामध्ये आता 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तर तेल यामध्ये थोडं जास्तच घालायचं, म्हणजे हे गोळे छान ठिसूळ होतात, भातामध्ये अगदी लगेच चुरल्या जातात. आणि 2 चमचेच दही घालूया. दह्यामुळे पण चवीला छान लागतात. आता सगळं परत हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे, पण थोडंसं पाणी लागणार आहे. छोट्या वाटीत मी अर्धी वाटीच पाणी घेतलं आहे. तर थोडं थोडं करून घालायचं, कारण या गोळ्याचं पीठ आपल्याला थोडंसं घट्टच पाहिजे. सगळं मिक्स करून छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मस्त असं हे पीठ दिसतंय. शेवटी अगदी थोडंसं तेल घालूया, म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो. आता हात मी धुवून घेतलेत. हाताला हवं तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ हातात घेऊन असे आपण मुटके करतो त्याप्रमाणे करून घ्यायचेत. तर असे केले म्हणजे हे दिसायलाही खूप छान दिसतात. किंवा तुम्ही अगदी गोल आकारात पण हे गोळे बनवून घेऊ शकता. तर मी बऱ्याच वेळेस गोल आकारातच बनवते. अशाच पद्धतीने आता सगळे बनवून घ्यायचेत. तर इथे मी बनवून घेतलेत. भात शिजवण्यासाठी आता कढईमध्ये 2 कप आणि थोडंसं वर पाणी घालायचं आहे. आपण 1 कप तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी 2 कप मी पाणी घातलं आहे आणि अगदी थोडंसं वर घालूया. गरज पडली तर नंतर घालायचं आहे. आता या पाण्याला एक चांगली उकळी आणायची आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे. तर मीठ घालूया. आपण गोळ्यामध्ये पण मीठ घातलंय, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 चमचाच साजूक तूप घालूया, किंवा तुम्ही 1 चमचा तेल घातलं तरी चालेल. तूप किंवा तेल घातल्यामुळे भात छान होतो, गचका होत नाही, सुटसुटीत तयार होतो. तर आता यामध्ये हे आपण धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे. तर मी पाणी याचं काढून घेतलंय. हे तांदूळ घालून आता एकदा हलवून घेऊया आणि उकळी आली की मग यावर झाकण ठेवायचं आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे, तर बुडापासून एकदा हलवून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं आहे. तर आपल्याला पूर्ण भात शिजवायचा नाही, फक्त 60 ते 70% भात शिजवून घ्यायचा आहे. आता साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढून पाहूया. यातलं पाणी कमी झालं आहे आणि भात आणखी शिजायचा बाकी आहे. तर अर्धा कप गरम पाणी घालूया आणि हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवायचं. तर आता 4 ते 5 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढून पाहूया. आता हा आपला भात 60 ते 70% शिजलेला आहे. यामध्ये गोळे घालायचेत. तर आधी सगळे आपण गोळे घालून घेऊया आणि नंतर भाताच्या खाली ते झाकून टाकायचे, म्हणजे भाताच्या खाली ठेवायचे, म्हणजे ते छान शिजतात. तर आता सगळे गोळे मी भाताच्या खाली घातलेत. शक्य तेवढे घालून घ्यायचे. फार जर आपण हलवलं तर मग भाताचं शीत तुटतं.
हलक्या हातानेच हलवायचं, म्हणजे मग हे तांदळाचं शीत तुटत नाही. आता परत यावर झाकण ठेवूया आणि एक 4 ते 5 मिनिट याला चांगली वाफ आणायची आहे, म्हणजे हे गोळे व्यवस्थित शिजतात. तर आता 5 मिनिट झाली आहेत. मध्ये मी एकदा ह्याला काढून बघितलं होतं. तर आपला भात आणि गोळे आता चांगले शिजलेले आहेत. हा गोळा असा तुटलाय म्हणजेच व्यवस्थित शिजलेला आहे. तर गॅस बंद करूया. हा गोळा भात वरून फोडणी घालून खातात. तर कढईमध्ये मी आता तेल घातलंय. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान फुटली आहे. तर 2 लाल मिरच्या मी तोडून घातल्या. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि चिमूटभरच हिंग घालायचा. आणि ही तयार फोडणी आता भातावर घालूया. तर सोबत मी आंब्याचं लोणचं आणि मीठ घालून, काळं मीठ घालून ताक करून घेतलंय. तर हा गोळा भात गरमागरम कढीसोबत किंवा फोडणीच्या ताकासोबत खातात. तर आता सध्या उन्हाळा आहे म्हणून मी ताक बनवून घेतलंय. तर छान असा हाताने मिक्स करून घ्यायचा, गोळे चुरायचे आणि व्यवस्थित फोडणीसहित मिक्स करायचं आणि मग खायचा. खायला एकदम अप्रतिम असा लागतो. तर बनवून पहा. केल्यावर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.